जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 10वा, समास 5वा. यामध्ये समर्थ आपल्याला पंचप्रळय सांगतात. या समासाचं नावच म्हणजे पंचप्रळय असं आहे. 5 प्रकारचे प्रळय. प्रलय या शब्दाने नाश, उलथापालथ असं धरलं जातं. संपूर्णच्या संपूर्ण उलथापालथ किंवा संपूर्णचे संपूर्ण बदल किंवा संपूर्णचे संपूर्ण नाश. प्रामुख्याने नाश या शब्दाने प्रलय वापरला जातो. एखादी गोष्ट अति झाली त्या बाबतीतली की त्याचा नाश, हे निश्चित सांगण्यात आलेलं आहे. इथे 5 प्रकारचे प्रलय समर्थ आपल्याला सांगतात. ऐका प्रळयाचे लक्षण. पिंडी दोन्ही प्रलय जाण, एक निद्रा एक मरण देहांत काळ. या 5 पैकी पहिले 2 पिंडामध्ये आहेत, दुसरे 2 ब्रह्मांडामध्ये आहेत. असे हे 4 प्रलय आहेत. 5वा प्रलयाचा विचार आपण नंतर करू. तर पहिला पिंडामध्ये असणारे 2 प्रलय कुठले कुठले? समर्थ म्हणतात, एक निद्रा जेव्हा संचरे तेव्हा जागृती व्यापारस रे, सुषुप्ती अथवा स्वप्न भरे अकस्मात अंगी. हा निद्रा प्रलय सांगितलेला आहे. मी जेव्हा झोपतो तेव्हा प्रलय होतो, नाश होतो. कशाचा? जागृतीचा. आता जागृतावस्थेमध्ये मी हा जो काही सगळा व्यापार मांडलेला आहे, जागृतावस्थेमध्ये मी जे काही मिळवलेलं आहे त्या सगळ्याचं भान माझं सुटतं, त्याला अस्तित्वच नसतं. मी जेव्हा गाढ निद्रित जातो, जेव्हा मी गाढ झोपतो त्यावेळात मी कोण आहे, माझी प्रतिष्ठा काय आहे, मी किती मिळवलेलं आहे, माझं वर्चस्व काय काय आहे, किंवा मी कोणाचा देणेकरी आहे, मला किती रोग झालेले आहेत, माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं काही नाही, या सगळ्या प्रकारच्या भावनांचा संपूर्णतः ऱ्हास होऊन जातो, नाश होऊन जातो. म्हणजे जागृतावस्थेमध्ये निर्माण केलेल्या स्वकर्तृत्वाने वा परकर्तृत्वाने मी उपभोगत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा ज्याचा ज्याचा मी अभिमान धारण केलेला आहे, त्या सगळ्या गोष्टी संपून जातात. म्हणून त्याला निद्रा प्रलय सांगितलाय. जागृतीचा होये क्षये असं समर्थ म्हणतात. निद्रा जेव्हा संचरे तेव्हा जागृती व्यापार सरे, त्या जागृतीतले सगळे व्यापार नाहीसे होतात, त्याचं भान संपतं. हा पिंडातील पहिला प्रलय, त्याला निद्रा प्रलय असं सांगितलेलं आहे. दुसरा काय आहे? या नाव निद्रा प्रलय, जागृतीचा होय क्षय. आता ऐका देहांत समय म्हणजे मृत्यू प्रलय. दुसरा या देहाशी संबंधित असणारा म्हणजे मृत्यू प्रलय. या मला जन्माला आलो, मी जन्माला आलो त्या वेळात हा देह किती चालणार आहे हे ठरलेलं आहे. म्हणजे जन्म आहे म्हणजे त्याला मृत्यू आहे. हा मृत्यू प्रलय होतो म्हणजे जन्माला आल्यानंतर जे काही मी केलेलं असतं ते परमनंटली स्टॉप होतं, त्याचा नाश होतो, त्याचा ऱ्हास होतो. म्हणून त्याला एक प्रलय सांगितलेला आहे. देही रोग बळावती. कसं होतं ते? देही रोग बळावती अथवा कठीण प्रसंग पडती, तेणे पंचप्राण जाती व्यापार सांडुनी. तेव्हा पंचप्राण हे जे आतमध्ये प्राण येतो आहे, तो प्राण ह्या देहाला सोडतो आणि निघून जातो. म्हणजे ह्या तिकडे गेला मन पवनू, इकडे राहिली नुसती तनू. दुसरा प्रलय अनुमानू असेची ना. मी स्वप्नावस्थेमध्ये असलो वा निद्रावस्थेमध्ये असलो, त्यातनं मी जागृतीला आलो की माझ्या लक्षात येतं मी झोपलो होतो. म्हणजे त्याचा मला अनुभव प्रत्यक्ष क्रियेचा नसला तरी क्रियांती म्हणजे क्रिया संपल्यानंतर मी अनुमान लावू शकतो की मी गाढ झोपलो होतो, त्याचा मला आनंद आहे. पण ह्या मृत्यू प्रलयाचा मात्र अनुमान लावू शकत नाही. अनुमान लावू शकत नाही म्हणजे स्वानुभवाने, दुसऱ्याच्या अनुभवाने मला सिद्ध होतं ते की जसा तो मेलाय तसं मीही मरेन, मीही नष्ट होईन, मी संपून जाईन. हा म्हणजे मृत्यू प्रलय आहे. म्हणजे जे जन्मावस्थेचा अंत तो जागृतीचा अंत, दुसरा हा जन्मावस्थेचा अंत, त्याला म्हणायचं मृत्यू प्रलय. म्हणजे ह्या संपूर्ण जन्माला आल्यानंतरच्या सगळ्या क्रिया चांगल्या अथवा वाईट
सगळं मिळवलेलं चांगलं अथवा वाईट, सगळं काही उपभोगलेलं चांगलं अथवा वाईट, आणि सगळं काही ज्याचा मी अभिमान धरलेला आहे चांगलं अथवा वाईट, त्या सगळ्याचा माझ्याशी संबंध सुटतो, नाश होतो, ऱ्हास होतो. त्याला म्हणायचं मृत्यू प्रलय. तिसरा प्रलय कुठला आहे तर समर्थ इथे सांगतात, तिसरा ब्रह्मा निजेला, तो हा मृत्यूलोक गोळा झाला, अवघा व्यापार खुंटला प्राणीमात्रांचा. तिसरा प्रलय काय? ब्रह्मदेवाची जागृतावस्था संपली. इथे पहिले जे दोन आहेत ते पिंडामध्ये आहेत, तिथे जीवाशी संबंध आहे. जीवाची जागृतावस्था संपते आणि जीवाचा प्रत्यक्ष जन्म संपतो. म्हणजे तो जीव या देहाशी निगडीत होऊन जन्माला जो आलेला असतो तो जन्म संपतो, जीव जातो, देह राहतो. आता इथे तसाच प्रकार ब्रह्मदेवाच्या संदर्भाने घडतो. म्हणजे काय घडतो प्रत्यक्षात तर समर्थ म्हणतात, तिसरा ब्रह्मा निजेला. आता ब्रह्मदेवाला जेव्हा झोप येते तेव्हा काय घडतं? हा मृत्यूलोक जो आहे तो संपूर्ण गोळा होतो, नाहीसा होतो, नष्ट होतो. त्या वेळामध्ये हा मृत्यूलोक गोळा झाला, अवघा व्यापार खुंटला प्राणीमात्रांचा. या मृत्यूलोकावरील सगळ्या प्राणीमात्रांचा सगळा व्यापार नष्ट होतो, नाहीसा होतो. ब्रह्मदेव झोपलाय, त्याने निर्माण केलेला हा मृत्यूलोक त्या मृत्यूलोकाशी संबंधित आहे. म्हणजे त्याच्या निद्रेचा इथे संबंध आहे. पहिला पिंडातील निद्रेचा संबंध होता, आता या ब्रह्मांडातील निद्रेचा संबंध आहे. असे हे दोन वेगळे प्रकार आहेत. अनुभवायला मात्र आपल्याला कुठलाच येत नाही, अनुमानाने आपण करू शकतो सगळं काही. तर इथे समर्थ म्हणतात, ब्रह्मदेवाला झोप लागते, तो झोपतो, जागृतावस्था त्याची संपते, त्याने इथल्या जीवांची जन्मावस्था संपते. एवढा फरक घडतो. समर्थ इथे म्हणतात, तिसरा ब्रह्मा निजेला, तेव्हा प्राणियांचे सूक्ष्म अंश वायोचक्री करीती वास. ते सगळे सूक्ष्म देहाने वायू रूपात राहतात. मग ब्रह्मदेवाला परत जागृती येते आणि ते सगळंच्या सगळं हे मृत्यूलोक परत त्याची रचना करतो ब्रह्मदेव. हा झाला ब्रह्मदेवाचा निद्रा, म्हणजे ह्या मृत्यूलोकाचा प्रलय. आता चौथा प्रलय तो कुठला आहे? जेव्हा ब्रह्मदेवाचंच आयुष्य संपतं. जसं जीवाचं आयुष्य संपल्यानंतर निद्रा प्रलयातून पुढचा प्रलय म्हणजे मृत्यू प्रलय घडतो, तसंच ब्रह्मदेवाची निद्रा संपल्यानंतर सत्य हा मृत्यूलोक गोळा होतो आणि त्याचे जेव्हा आयुष्य संपतं म्हणजे त्याचा मृत्यू होतो ब्रह्मदेवाचा, तेव्हा या चराचर सृष्टीचाच अंत होतो, या सगळ्या विश्वाचाच अंत होतो. ब्रह्मदेवाने मांडलेल्या सगळ्या गोष्टींचा संपूर्णतः अंत होतो, किंबहुना ब्रह्मदेवाचाच अंत होतो. त्याला म्हणायचं ब्रह्मप्रलय. त्याची सुरुवात कशी होते? त्याची सुरुवात अशी होते, शतवर्षे अनावृष्टी, 100 वर्ष पाऊसच पडणार नाही. आणि 100 वर्ष पाऊस न पडल्यामुळे पृथ्वी तलावर जे काही पाणी रूपाने आहे ते सगळं नष्ट होईल. त्यामुळे ही पृथ्वी तप्त होऊन गोळा होईल आणि त्याच्यानंतर ती सगळी भुसकट होऊन नाहीशी होईल. समर्थ म्हणतात, आकाशी सूर्याच्या ज्वाळा, पाताळी शेष विष वमी गरळा, दोहीकडून जळता भूगोळा उरी कैची. वरून सूर्य खडतर तापतो आणि त्या तापामुळे खाली जो शेषनाग आहे ज्याने ह्या सृष्टीला धारण केलेलं आहे तोही विष ओकायला लागतो. तेव्हा वरून सूर्य आणि खालून विष, एकंदरीत सगळ्या ब्रह्मांडाला ह्या गरमपणाने आणि त्या विषाने ग्रासलं जातं. त्यामुळे सगळंच्या सगळं चराचर सृष्टीतील या सगळ्या गोष्टी या नष्ट होतात. समर्थ म्हणतात, सूर्यास खडतरता चढे, हलकल्लोळ चहूकडे, कोसळती मेरूचे कडे घडघडायमान. सगळंच्या सगळं नष्ट होतं. मग तो स्वर्ग असो, मृत्यू असो, पाताळ असो, सगळंच्या सगळं त्याला नाश सांगितलेला आहे. म्हणजे ज्याने धारण केलंय तो धारण करताच नाहीसा होतो, ते विरघळायला लागतं. ज्या सृष्टी, ह्या चराचर सृष्टीला ईश्वराने धारण केलेलं आहे तोच त्याचं अधिष्ठान संपवायचा जेव्हा विचार करतो तेव्हा ती धारणा संपते. धारणा संपल्यानंतर लय नष्ट होतं. आणि हा आपल्याला जागृतावस्थेमध्ये, माझी जागृतावस्था संपत जाते, मी धारण केलेला मी असतो तो संपत चालला की मला निद्रा कधी लागते हे कळत नाही, याचा अनुभव आहे. तशाच आधाराने तो अनुभवाचा विचार करायचा आहे आपल्याला. समर्थ इथे म्हणतात, ऐसा ज्वाळा एकवटती, तेणे देव देह सोडती, पूर्व रूप मिळवून जाती प्रभंजनी. सगळे देवदेवता हे वायू रूपामध्ये अधिष्ठान सोडून देतात आपलं, ते वायू रूपातच राहतात आणि त्याच्यानंतर तो वायू देखील नष्ट होतो. धूम्र वितुळे आकाशी,
तैसे होईल समीरासी, बहुतामध्ये थोडी असी नाश बोलिला. वायू वितुळता जाण, सूक्ष्म भूते आणि त्रिगुण, ईश्वर सांडी अधिष्ठान निर्विकल्पी. ह्या सगळ्या सृष्टीचं ज्याने धारण केलेलं तो ईश्वर आहे, तो त्याच्या संकल्पाने ही सृष्टी निर्माण केली आहे. तो संकल्पच विरतो. ईश्वर सांडी अधिष्ठान असं समर्थ म्हणतात. तो त्याचा संकल्प जो आहे, ही सृष्टी निर्माण करूया, तो संकल्प जातो. आता सृष्टी निर्माण करायचा संकल्पच गेला, मूळ बांधात जर गेला तर पुढचं वर्ष काहीच राहत नाही. तो ईश्वर स्वतः निर्विकल्पामध्ये अधिष्ठान नाहीसं करून टाकतो. तो निर्विकल्पात विरतो. हा अनुभवायला येण्याचा प्रांत नाही, पण ह्या विचाराने मागे मागे जाता येतं. ह्या अशा प्रकारे ह्या सगळ्या सृष्टीचा, ब्रह्मांडाचा ऱ्हास होऊन जातो, नष्ट होऊन जातो. आता हे झाले 4 प्रलय. आता 5वा कुठला आहे? तर इथे समर्थ म्हणतात, जितुके काही नामाभिधाने, तये प्रकृतीचे निगुणे, प्रकृती नसता बोलणे कैसे बोलावे. प्रकृतीच नाही, बोलणं कसं बोलणार? हे ज्याच्या आधाराने कळतंय आपल्याला, त्याला म्हणायचं विवेक. आणि समर्थ त्या विवेका संदर्भातला 5वा प्रलय सांगतात, प्रकृती असताच विवेक कीजे, त्यास विवेक प्रलय बोलिजे, 5ही प्रलय वोजे तुझ निरोपिले. आता ही प्रकृती असताना, हा जो काही आपण आता चिंतन केलं, विचार केला, ते विचार करत जाणे म्हणजे विवेकाच्या आधाराने त्या मूळ ईश्वराच्या अधिष्ठानापर्यंत जाणे, याला म्हणायचं विवेक प्रलय. विवेकाचा आधार घेऊन त्या प्रलयाच्या मूळ स्रोत, नष्ट झाल्यानंतरचं जे मूळ स्रोत म्हणजे आत्मतत्व परब्रह्म, तिथपर्यंत मागे 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 जाणे, ज्याला व्यतिरेक म्हणतात. तो व्यतिरेक करत जाणे म्हणजे विवेक प्रलय आहे. विवेकाच्या आधाराने प्रलय निर्माण करणे म्हणजे ही सृष्टी आहे, ती असतानाच नसल्याचा अनुभव घेणे, ती असतानाच तिचं मिथ्यत्व समजून घेणे, ती असतानाच मी विवेकाने वेगळं करणे. म्हणजे विवेक म्हणजे वेगळं करणे, विवेक म्हणजे निवाडा करणे. मग कशातनं काय निवाडा करायचा आहे? असत्यापासनं सत्याचा निवाडा करायचा आहे. या सृष्टीपासनं सृष्टीचं जे अधिष्ठान आहे ते बाजूला काढायचंय. म्हणजे या सृष्टीचं म्हणजे या मायेचं अधिष्ठान जे परब्रह्म, ते बाजूला करायचं. मायेला अस्तित्वच राहत नाही, उरतं ते फक्त ब्रह्म. ते समजून घेणे विवेकाच्या आधाराने म्हणजे विवेक प्रलय आहे. आणि तो विवेक प्रलय करण्यासाठी पुढे समर्थ आपल्याला मार्गदर्शन करतात. तो विवेक प्रलय होणे हे साधकाची मूळ भूमिका आहे. साधकाने हे साधलंच पाहिजे. जोपर्यंत विवेक प्रलय होत नाही, तोपर्यंत साधकाचा सिद्ध होत नाही. आणि ते व्हावं म्हणून आपण समर्थांना प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.